नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या जन्मोत्सवाने मोराळे नगरी धुमधुमली। सेवेकरांचा सन्मान करून एक आगळी वेगळी जयंती। गुरुवर्य भालचंद्र पाटील काका, माझे पुण्य फळ आले, आज मी मोराळेत दत्तगुरु पाहिले। या प्रचितीप्रमाणे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचा जन्मोत्सवाचा सोहळा भजन, नामस्मरण व अनेक क्षेत्रात सेवा केलेल्या सेवेकरांचा सन्मान करून मोराळे पेठ तालुका तासगाव येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झालाय। एक आगळी वेगळी जयंती साजरी होत असल्याचं गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितलंय। तसेच मोराळे येथे जयंतीचा दिवस फक्त बाह्य उत्सवासाठी नसून शरणात्मक गतीसाठी आहे व अहंकार विसरून गुरूंच्या चरणी लीन होण्यासाठी आहे। मोजता येत नाही मापाने एवढे वैभव दिले सद्गुरु नाथाने। देव हा मोराळेचा शिवदत्त या गुरुआई सौ प्रियंकाताई संतोषदादा पाटील यांच्या भक्तिगीताने मोराळे येथील सेवेकरी भक्ती साथ नाहून निघाले व याचा अर्थ समजून घ्या। तसेच सेवेकरी हे येथील खांब आहेत व यावरच मोराळेचे श्री दत्तगुरूंचे मंदिर उभारणार आहे व सेवेकरांबद्दल किती प्रेम व भक्तिभाव आदर असल्याचं गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोष उर्फ बंडू दादा पाटील यांनी दाखवून दिले। यावेळी गुरु आज्ञा हे वाचन करण्यात आले। तसेच श्री दत्तगुरूंचा पाळणा, पालखी सेवा, महाआरती व सेवेकरांचा मान देऊन व सत्कार करून सोहळा संपन्न करण्यात आला। यावेळी सेवेकरांना 7 जन्मांची पुण्याई लाभल्याचं चित्र चेहऱ्यावर दिसत होतं। यावेळी भजन, अन्नदान, पार्किंग, लाईट, प्रबोधन हॉल, डेकोरेशन, आचारी, पाणी, प्रसिद्धी व इतर क्षेत्रातही कौतुकास्पद काम केलेला सर्व सेवेकरांचा सन्मान गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य बंडूदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला। तसेच सेवेकरांच्या वतीने ही दोन्ही गुरुवर्यांचा सन्मान करण्यात आला। श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचं आगमन प्रसंगी सर्वांनी स्वागत करून आतिषबाजी करण्यात आली। तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय व शिवदत्त महाराज की जय या जयघोषाने मोराळे नगरी धुमधुमली। तसेच शिवदत्त महाराजांच्या आरतीने ऊर्जा व प्रेरणा मिळाली व जीवनात सुख, शांती व समाधान पाहिजे असेल तर मांसाहार, मद्यपान सोडा व श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करा, भक्ती करा व येथील नियोजित मंदिरास व अन्नदानास मदत करा, असे आवाहनही गुरुवर्य संतोषदादा पाटील यांनी यावेळी केलंय। तसेच खडतर जीवनातून बाहेर पडायचं असेल व स्वतःच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी श्री दत्तगुरू भक्ती मनोभावे करा, असे आवाहन सेवेकरी सूर्यकांत दादा पाटील यांनी केले। यावेळी श्री दत्तगुरूंच्या फोटो अल्बमचे प्रकाशन करण्यात आले व गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी आम्हा सर्व सेवेकरांचं आयुष्यमान त्यांना लाभो, असे सेवेकरी सौ मासाळ सांगोला यांनी मनोगत सांगितले। सूत्रसंचालन सेवेकरी राहुल शिंदे तर सर्वांचे आभार प्रदर्शन सूर्यकांत दादा पाटील यांनी मानले। धन्यवाद। प्रतिनिधी रविराज शेट्टे, CBS न्यूज मराठी, सांगोला।